पुणे मुंडवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर। व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई झाली आहे। खारगे समिती पार्थ पवार यांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमानिया यांचा हा निशाणा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंडवा जमीन प्रकरणी अहवालामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळाला। त्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे हे भाष्य। तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हा हल्लाबोल। राज्यातल्या 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी। ही प्रमाणपत्र 28 नव्हे 29 तारखेला देण्यात आली आहे। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय, कलंक लावणारी प्रकाराबाबत कल्पना नव्हती। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार, मंत्री नरहरी झिरवळ यांची स्पष्टोक्ती। झिरवळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। मंत्रालयात झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणानंतर सूचना, सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या विमानातील 2ही रेकॉर्डवरील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। 2ही रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची ही माहिती समोर। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आता खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून तपास सुरू। तपासात मिळालेला डाटा रोहित पवार मांडणार। उद्या सकाळी 10:30 वाजता रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त।